नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेरीस शरद पवारांना सुद्धा खुलासा करावा लागला. ही गोष्ट विसरता कामा नये. आणि कसला खुलासा करावा लागला? शरद पवारांना आपण मुख्यमंत्री निवास असलेल्या वर्षा बंगल्यावर का गेलो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट का घेतली, याचा खुलासा शरद पवारांना करावाच लागला. शरद पवार यांचं व्यक्तिमत्व जर तुम्ही ओळखत असाल किंवा गेल्या अर्धशतकात त्यांनी केलेल्या राजकारणाचं चरित्र जर तुम्हाला ठाऊक असेल, तर शरद पवार कधी खुलासा करत नाही. बोलून जातात, काहीही बोलून जातात. पण जेव्हा त्यांना माहिती असतं की यावर खुलासा देऊन आपण अडचणीत येऊ, अशा वेळेला शरद पवार कधीही खुलासा करत नाही. हा, पण ज्याची दुसरी बाजू अशी आहे की जेव्हा शरद पवारांना वाटतं का हा विषय नको तितका वाढतोय आणि तो आपल्याला त्रासदायक ठरेल, तेव्हा मात्र शरद पवार एक उडत उडत उथळ असा खुलासा देऊन त्यातून अंग काढून घेतात. हे यापूर्वी अनेकदा झालेलं आहे, अनेकदा झालेलं आहे. पण माध्यमांवर, माध्यमातल्या एकूण मान्यवर पत्रकारांना पवारांनी आपले आषाढभूत करून ठेवलेले असल्यामुळे असे विषय माध्यमातून वाढवू दिले जात नाहीत. आणि कोणी ते रंगवण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न केला तर माध्यमातूनच त्यांचा आवाज दडपला जातो, इतका हलकल्लोळ केला जातो. खरं सांगायचं तर शरद पवार हे आज महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात आहेत. आणि विरोधी पक्षात असताना त्यांनी मुख्यमंत्री व्यक्तीची भेट घेतली, अगदी मंत्रालयात जाऊन, त्यांच्या कार्यालयात किंवा मुख्यमंत्री निवासात जाऊन त्यांची भेट घेतली, तर त्यात गैरलागू काहीच नाहीये. यापूर्वी अनेकदा असं झालेलं आहे, अनेकदा. मला आठवतं 1990 साली ज्यावेळेला पहिल्यांदा महाराष्ट्रात अटीतटीची निवडणूक झाली होती, शरद पवार मुख्यमंत्री होते आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात शिवसेना आणि भाजप युती ही पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत कंबर कसून उतरलेली होती. आणि कोल्हापूर पासून नागपूर, चंद्रपूर पर्यंत उभा आडवा महाराष्ट्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पिंजून काढला होता. आणि पहिल्यांदा शिवसेना भाजप युती हा एक दणदणीत विरोधी पक्ष म्हणून निवडून आला होता. मला वाटते 95-96 आमदार या दोन पक्षांच्या वाट्याला आलेले होते. 52 का 53 शिवसेनेचे, 42 किंवा 43 भाजपचे, अधिक त्यांचे 2-4 अपक्ष धरून विरोधामध्ये 95-96 असा एक गठ्ठा एका युतीचा आमदारांची संख्या होती. अशा वेळेला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांनी जी युतीची घोषणा किंवा जाहीरनामा म्हणून लोकांसमोर पेश केलेला होता, तो अजेंडा घेऊन बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना त्यांच्या कार्यालयात, मंत्रालयात जाऊन भेटले होते. तुम्हाला गुगलवर सर्च केला तर तो फोटो सुद्धा सापडेल. आणि तेव्हा काही शिवसैनिकांना वाईट वाटलं होतं की शरद पवार बसलेत आणि बाळासाहेब उभे आहेत आणि बाळासाहेब ते कागदपत्र वगैरे देत आहेत. मला वाटते मनोहर जोशी नवलकर सुद्धा बाळासाहेबांच्या सोबत होते. पण निवडणुका संपल्यावर आपण विरोधी पक्षात आहोत आणि शरद पवार परत एकदा मुख्यमंत्री झालेत हे बघितल्यानंतर आपण जो अजेंडा लोकांसमोर नेला तो आपण राबवला पाहिजे असं नाही. तो आज सत्ताधारी आहेत, त्यांनी राबवला तरी चालेल, पण जनतेच्या कामाला चालना मिळाली पाहिजे. म्हणून बाळासाहेब ठाकरे हे शरद पवारांच्या विरोधात अटीतटीची लढाई करून सुद्धा सत्ता समोर त्याची आली तर त्याचा आपला अजेंडा द्यायला गेले होते, जाहीरनामा आणि योजना समजवायला गेले होते. आणि हे यापूर्वी अनेकदा झालेले, काहीही नवीन नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना खुद्द शरद पवार अनेकदा त्यांची भेट घ्यायला मंत्रालयात किंवा वर्षा बंगल्यावर गेलेले होते. आणि त्यामुळेच आजच्या घडीला जर खोके बहादूर किंवा
मिंदे वगैरे अशी ज्यांची हेटाळणी केली जाते, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला शरद पवार गेले. तर त्यावर काय गवगवा व्हायची गरज नाही, पण झाला. याचं कारण शरद पवारांचं जे चरित्र आहे, ते बोलतात एक आणि करतात दुसरं. किंबहुना जे बोलत नाहीत ते करतात आणि बोलतात ते करत नाहीत, हे जी एक ओळख शरद पवारांची झालेली आहे. त्यामुळे अचानक शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कशाला भेटायला गेले, यावर कुतूहल निर्माण होणं आणि त्यावरून वावड्या उडवलं जाणं स्वाभाविक होतं. पण शरद पवारांनी यावर खुलासा करण्याची गरज नव्हती. जे कारण आज शरद पवार सांगतायत की आपण जनतेचे प्रश्न घेऊन, लोकांचे प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा लोकांची कामं व्हावी हीच त्यामागचा हेतू असू शकतो. पण शरद पवार जेव्हा असा हेतू सांगतात, त्यावर शंका निर्माण होते. आणि म्हणूनच शरद पवारांच्या अशा कुठल्याही कृती या नेहमी चर्चेचा विषय होता. दोन गोष्टी तुम्हाला सांगतो की एका विषयात शरद पवारांनी खुलासा का टाळला आणि एका विषयात शरद पवार सतत खुलासा का देत होते. दोन गोष्टी सांगतो, मग एकनाथ शिंदे आणि पवार भेटीची गंमत तुमच्या लक्षात येईल. ज्या वेळेला लॉकडाऊन लागलेला होता आणि अर्णब गोस्वामी हा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारवर अक्षरशः आग ओकल्यासारखी टीका करत होता, अशा वेळेला सामनामध्ये एक लेख छापून आला होता संजय राऊत यांचा, आणि त्यात संजय राऊतांनी एक खुलासा केला होता की अर्णबला आवरा असं आपल्याला शरद पवारांनी सांगितलं. आता अर्णब गोस्वामी हा एका चॅनेलचा संपादक आहे, जे चॅनेल सर्वाधिक लोकप्रिय देशात मानलं जात होतं. त्या संपादकाला आवडणं हे संजय राऊतांच्या आवाक्यातली गोष्ट नव्हती. याचा अर्थ सरळ होता की शरद पवार संजय राऊत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक संदेश पाठवत होते की संजय राऊत जा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी कान गोष्ट करा आणि त्यांना सांगा की दिवसेदिवस अर्णब गोस्वामीची टीका ही भेदक होत चाललेली आहे आणि ती सरकार चालवताना महागात पडण्याची शक्यता आहे, म्हणून अर्णब गोस्वामीला शक्यतो आवरलं पाहिजे. हा फोनवरून सांगितलेला संदेश हा लेखात लिहिण्यासाठी नव्हता. पण संजय राऊत हा इतका उथळ संपादक आहे आणि चमकण्याची हौस जी असते, त्यामुळेच त्यांनी हे विषय सामनामध्ये लिहिले आणि ते सगळ्या माध्यमामध्ये तो विषय चर्चेचा झाला की शरद पवार अर्णब गोस्वामीला आवरायला निघालेले. आता अर्णब गोस्वामी अशा गोष्टीसाठी टपून बसलेला, त्यांनी ओपन आपल्या चर्चेमध्ये आणि डिबेटमध्ये शरद पवारांना खुलं आव्हान देऊन टाकलं की हिंमत असेल तर मला आवरून दाखवा, माझा आवाज बंद करून दाखवा. पण शरद पवारांनी चुकूनही त्याबद्दल खुलासा केला नाही. एक गोष्ट सरळ होती की अर्णब गोस्वामी जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावर आपण कुठलंही भाष्य केलं, उभराट उत्तर दिलं, तर अर्णब गोस्वामी किंवा त्याचा सर्वाधिक लोकप्रिय असलेला चॅनेल आपल्या विरुद्ध रान माजवेल. तेव्हा त्याच्या हातात कोलीत देण्यापेक्षा याविषयी खुलासा करू नये, गप्प बसावं. कारण अर्णब गोस्वामी रोज रोज किती दिवस पवार विरुद्ध मोहीम चालवणार आहे. म्हणूनच त्याच्याकडे दुर्लक्ष करून हा विषय संपवायचा पवित्रा शरद पवारांनी घेतला होता. कुठलाही खुलासा केला नाही. पण सदोदित अस्वस्थ होणारे उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांनी मात्र अर्णबच्या विरोधात गहजब केला आणि व्हायचा तो परिणाम झाला. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केव्हा खुलासा करावा आणि केव्हा खुलासा करू नये याविषयी शरद पवारांचे काही ठोकताळे आहेत. पण गंमत बघा, ज्या शरद पवारांनी अर्णब गोस्वामीच्या विषयात खुलासा करण्याकडे पाठ फिरवली होती, तेच शरद पवार त्यानंतर वर्षभरात
मनसेची जी गुढीपाडव्याची सभा असते ती झाल्यानंतर मात्र गप्प बसू शकले नाहीत, वारंवार खुलासे करत सुटले होते. 2022 मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी राजकारणात पुनरागमन केल्यासारखी सभा घेतली होती लॉकडाऊन नंतरची. आणि त्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी खुल्लम खुल्ला शरद पवारांवर अतिशय कुठाराघात म्हणतात तसा हल्ला चढवला होता. शरद पवारांचा पक्ष 1999 साली स्थापन झाला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीयतेचं विष कालवलं गेलं. शरद पवारांनी जाती जातीमध्ये भेद निर्माण केले, जाती जातीमध्ये भांडणं लावली, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केलेला होता या सभेमध्ये. आणि त्यानंतर शरद पवारांनी कमीत कमी 5-6 वेळ तरी हा आरोप फेटाळून लावण्यासाठी खुलासे केलेले होते. ही गोष्ट मी मुद्दाम सांगतोय की शरद पवार खुलासा उठसूट करत नाही, जी गोष्ट पचून जाईल ते पचून जाऊ देतात. पण राज ठाकरे यांनी जो आरोप केला त्याला उत्तर देणं शरद पवारांना भाग पडलं होतं. आणि एकदा नव्हे, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, कधी प्रेस कॉन्फरन्समध्ये, कधी बैठकीत किंवा सभेमध्ये जिथे जिथे आपला आवाज रेकॉर्ड होतोय तिथे तिथे शरद पवारांनी 5 ते 6 वेळ राज ठाकरेंचे आरोप फेटाळण्यासाठी खुलासा केलेला होता. अगदी आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कोण कोण होते, पिचड होते ते आदिवासी आहेत, किंवा छगन भुजबळ हे ओबीसी आहेत, आपले विरोधी नेते किंवा मंत्री कोण कोण आहेत, या सगळ्यांच्या जाती सांगत शरद पवारांनी राज ठाकरे यांचे आरोप फेटाळणारे खुलासे पाठोपाठ केलेले होते. कारण त्यांना कळत होतं की राज ठाकरेंचा आरोप हा अधिकाधिक चर्चेचा विषय होतोय आणि जितका तो अधिक चर्चेचा विषय होत जाणार आहे तितका तो आपल्याला आरोप चिकटण्याची शक्यता आहे. तेव्हा त्याची साफसफाई वेळेच केली पाहिजे आणि जितकी अधिकाधिक साफसफाई करता येईल तितकी केली पाहिजे. म्हणूनच शरद पवारांनी 2022च्या गुढीपाडव्यानंतर लागोपाठ खुलासे केले होते. इतर वेळेला शरद पवार खुलासे करत नाही. आणि म्हणून आता जर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवारांनी भेट घेतली, यावर थोडा गवगवा झाल्यानंतर शरद पवार त्याविषयी खुलासा करतात, तेव्हा ती बाब गंभीर होऊन जाते. आणि दुसरं सांगितलं तुम्हाला मी की शरद पवार बोलतात ते करत नाही आणि करतात ते बोलत नाही. त्यामुळे त्यांनी केलेला खुलासा हा कधीही खरा मानायची गरज नसते. किंबहुना आत्ता देखील ते जेव्हा म्हणतात लोकांच्या समस्या पत्र पाठवून देखील सांगता येतात, त्याकडे लक्ष वेधता येतं. तुम्हाला आठवतं ज्या वेळेला सांगलीमध्ये शरद पवारांचे अगदी पट्टशिष्य म्हणा किंवा काय काय म्हणा, उजवा डावा हात जितेंद्र आव्हाड यांना संभाजी भिडेंच्या कार्यकर्ते आणि समर्थकांकडून भर मंचावर मारहाण झालेली होती, तेव्हा शरद पवारांनी एक सविस्तर पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलेलं होतं. जितेंद्र आव्हाड हे आमच्या पक्षाचे इतर मागास ओबीसी समाजाचे नेते असून त्या समाजामध्ये लोक जागृतीचं कार्य करत असतात, तेव्हा त्यांच्यावर झालेला हल्ला हा गंभीर असून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे वगैरे वगैरे पत्र, किंवा त्यांना संरक्षण दिलं पाहिजे असं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलं होतं. त्या खेरीजही ते अनेकदा भेटलेले आहेत. पण आपण का भेटलो याचा खुलासा किंवा आपण पत्र का लिहिलं याचा खुलासा शरद पवारांनी केलेला नव्हता. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना भेटणं यासाठी खुलाशाची गरज नव्हती. पण खुलासा करणं भाग झालं याचं कारण भविष्यामध्ये एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंसारखं फितवता येईल का याची चाचपणी करायला शरद पवार गेले होते की काय, अशी जी कुजबूज सुरू झाली त्यांनी पवारांना सावध केले.
की आपल्या मनातले डाव उघडे पडतायत की काय. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अशी कुजबूज करणारे मूर्ख का आहेत. शरद पवारांनी जसं उद्धव ठाकरेंना निवडणूक निकालानंतर युतीमधून फोडून आणलं आणि आपल्याला जनतेने मत काय ते विरोधात बसायचा कौल दिलाय असं म्हणत म्हणत सरकारमध्ये जाऊन शरद पवार बसले. त्या शरद पवारांवर सहजासहजी कोणी विश्वास ठेवत नाही आणि म्हणून उद्धव ठाकरे यांचा उपयोग संपलाय किंवा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचा जो काय बट्ट्याबोळ करायचा होता तो करून झालाय. तेव्हा आता नवी शिकार शोधायला शरद पवार एकनाथ शिंदेच्या भेटीला गेले होते का, अशी जी कुजबूज सुरू झाली त्यातून शरद पवार सावध झाले. त्यातून शरद पवार सावध झाले आणि म्हणूनच त्यांना तो खुलासा करावा असा वाटला की आपण जनतेच्या कामासाठी गेलो. तुम्हाला आठवतं मित्रांनो, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर नाळ तोडायचा निर्णय घेतला आणि सरकार बनणं अडकून पडलं होतं. तेव्हा शरद पवार असेच संसद भवनात पंतप्रधान दालनामध्ये गेले होते, नरेंद्र मोदींची भेट घ्यायला गेले होते आणि जेव्हा बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले की पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सुवर्ण महोत्सवाचं आमंत्रण द्यायला आपण गेलो होतो. पण त्यानंतर काही दिवसातच अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या 2.5 दिवसाच्या सरकारचा शपथविधी झालेला होता. शुगर इन्स्टिट्यूटचं आमंत्रण द्यायला शरद पवार जातात आणि पुढच्या काही दिवसात राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार स्थापन होतं. तेव्हा शरद पवारांच्या खुलाशाला किती फेस व्हॅल्यू द्यायची हे तुमच्या लक्षात येईल. आपली ही ख्याती शरद पवार पण ओळखू नये आणि म्हणूनच आपल्या विषयी लोकांच्या मनात संशय विकसित व्हायला लागला किंवा तो संशय आणि आरोप आपल्याला चिकटायला लागला तरच शरद पवार खुलासा करतात. आणि म्हणूनच काल परवा जे शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षा बंगल्यावर गेले त्यानंतर जो गवगवा झालाय त्यावर खुलासा करण्याची जवळजवळ जबरदस्तीच शरद पवारांवर झाली. अर्थात त्याचं एक कारण आहे की नुसताच काहीतरी बेताल आरोप आपल्याला चिकटला तर शरद पवार परवा करत नाही. जो निरर्थक आरोप असतो, बिनबुडाचा आरोप असतो, त्याविषयी खुलासा करण्याला शरद पवार कधी पुढे येत नाहीत. कारण असल्या बिनबुडाच्या आरोपाला शरद पवार कधी घाबरत नाही. कुठेही काही झालं, कुठच्या भूखंडाची भानगड झाली की त्याच्यात शरद पवारांचं नाव लावलं जातं, पण शरद पवार त्याविषयी कधीही खुलासा करत नाहीत. कारण त्यांना माहिती हा आरोप टिकणारा नाहीये. पण जो आरोप टिकू शकतो आणि आपल्याला अडचणीत आणू शकतो, आपल्या राजकारणाला त्रासदायक ठरू शकतो असं वाटतं, तेव्हा शरद पवार खुलासा करायला पुढे येतात. आणि आत्ता त्यांनी हा खुलासा केलेला आहे की आपण लोकांची कामं घेऊन गेलेलो होतो. लोकांची कामं घेऊन सुप्रियाताई पण जाऊ शकल्या असत्या, पत्र पाठवून मागलं असतं, पण तसं काही झालेलं नाही. याचा अर्थ सरळ आहे की उद्धव ठाकरे यांचा आता आपल्याला उपयोग राहिलेला नाही. अशा वेळेला एकनाथ शिंदेच्या समोर गळ टाकून बघायचा का, हे शरद पवारांच्या मनात नक्कीच असणार. हे दोघे एकमेकांशी काय बोलले याची चर्चा झालेली नाही, याची बातमी आलेली नाही, पण कुजबूज मात्र सुरू आहे. कुजबूज मात्र सुरू आहे की विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेना फोडायचा पवार विचार करतायत का. तर एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या की एकनाथ शिंदे आजच मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच शिवसेना भाजप युतीची निवडणूक लढवली जाणार आहे. तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी आपलं नाव जाहीर करा किंवा मुख्यमंत्री पद देत असाल तर मी युती तोडून आलो असं करायला एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे नाहीत, मातोश्रीवर वास्तव्य करत नाहीत. म्हणूनच जो आधीच मुख्यमंत्री झालेला आहे, बाहेर कुठचीही चर्चा जाहीर न होता त्याला थेट भाजपकडून मुख्यमंत्री पद मिळालेलं आहे, त्याला शरद पवार
मुख्यमंत्री पदाचं आमिष दाखवू शकत नाही आणि तो माणूस अशा मुख्यमंत्री पदाच्या आमिषाला बळी पडण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणूनच यासाठी तिकडे वर्षावर शरद पवार गेले, यामध्ये मला तरी तथ्य वाटत नाही. हा पण एक गोष्ट आहे की जे काय उद्धव ठाकरे वगैरे बोलतात, संजय राऊत रोज जे बरळतात, त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. तुमच्या मनात महाविकास आघाडीविषयी राग असेल, असू द्या. काँग्रेसवर असेल, असू द्या. उद्धव ठाकरे यांचा तुम्ही तिरस्कार करत असाल तर करा, पण राष्ट्रवादी शरद पवार गटाचा तिरस्कार करू नका. आमच्या मनात तुमच्याविषयी कुठलंही किलमिश नाही. राजकारणात आपण विरोधक असू, पण उद्या कोणी सांगावं आपल्याला एकत्र यावं लागेल. आणि म्हणून तुमच्या मनात आमच्याविषयी दुश्मनी राखू नका. कदाचित आपल्याला पुढच्या काळात एकत्र यायला लागलं तर आपण एकमेकांशी गोडी गुलाबीचे संबंध ठेवले पाहिजेत. अशी चाचपणी करायला शरद पवार गेले असतील तर मात्र ती शक्यता आहे. ती शक्यता संपूर्ण फेटाळून लावता येत नाही किंवा संपूर्णपणे स्वीकारता येत नाही. पण एक गोष्ट आहे, आपल्या गुडबुक्स मध्ये एकनाथ शिंदे असावेत आणि आपणही मुख्यमंत्र्यांच्या गुडबुक्स मध्ये असावं, यासाठीच शरद पवार वर्षा बंगल्यावर गेले असणार. याविषयी निश्चिंत राहा. काही कुठचाही बार्गेन आत्ता झालेला नसेल, पण बार्गेन आणि सौदेबाजी करण्यासाठी एक कॉमन ग्राउंड असावं लागतं, भेटण्यासारखी जागा असावी लागते, स्पेस असावी लागते. ती स्पेस निर्माण करण्यासाठी शरद पवार गेले असतील तर मला आश्चर्य वाटत नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.